पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात पाऊस मात्र ब्रेक घेणार आहे, तर पुढील 2 महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। 15 ऑगस्ट पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात पावसाचा जोर कमी राहील। या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, तर 15 ऑगस्ट नंतर राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, खरं तर या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काही काळ आता पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे। अधिक काय माहिती आहे? निश्चितच कृपा, खरं म्हणजे हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील 5 दिवस हा मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला। त्यामुळे मुंबईसह लागत परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र आज सकाळपासूनच आपण पाहू शकतो की मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे। सध्या मी दादर समुद्र किनारपट्टीवरती आहे। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता की समुद्र कशा पद्धतीने त्या ठिकाणी लाटा उफळत आहेत। त्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 मीटर उंच लाटा या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे याच अनुषंगाने हवामान विभागाकडनं त्या ठिकाणी उंच भरती, मोठी भरती सुद्धा येण्याची शक्यता ही आज दुपारच्या सुमारासमध्ये वर्तवण्यात आली आहे। त्यामुळेच मुंबईकरांना सुद्धा या समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढील 3 तास हा ऑरेंज अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये जवळपास आज संध्याकाळपर्यंत अशाच पद्धतीचा पाऊस हा सुरू राहणार आहे। मात्र येत्या 15 दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल तर रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कुठेतरी पावसाची शक्यता ही कमी होताना पाहायला मिळते। कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण पाहिलं असेल तर मुंबईमध्ये पावसाचा जोर हा कुठेतरी कमी झालेला आहे आणि त्यामुळेच आता हवामान विभागाकडनं मुंबईतील जे त्या ठिकाणी समुद्र किनारे आहेत त्या ठिकाणी भरती येण्याची शक्यता ही वर्तवली। आपण सध्या सुद्धा पाहू शकता हा संपूर्ण परिसर आहे, वांद्रे ते वरळी सागरी सेतू आपण पाहू शकता। या ठिकाणी संपूर्ण धुक्यामय या ठिकाणी वातावरण झालेलं आहे। समुद्राला मोठी भरती आलेली आहे, त्यामुळे उंच लाटा सुद्धा या ठिकाणी उफळत आहेत आणि येत्या 3 ते 4 तास असाच पद्धतीचा पाऊस हा देखील सुरू राहणार असल्याची माहिती ही आता हवामान विभागाने विभागवली। त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच मुंबईच्या घरातून बाहेर पडा असं सुद्धा आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे। अगदीच जय, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।